नमस्कार. दिव्यांग उमेदवारांसाठी महसूल व वन विभागात भरतीबाबत एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच ही माहिती समजेल. महाराष्ट्र शासनाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत दिव्यांग उमेदवारांसाठी शासन सेवेतील पदांचे वर्गीकरण आणि आरक्षण निश्चित करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महसूल विभाग, वन विभाग तसेच नोंदणी व मुद्रांक विभागातील विविध पदांवर दिव्यांग उमेदवारांना अधिक स्पष्टपणे संधी उपलब्ध होणार आहे. शासन निर्णयाचे महत्त्व. पूर्वी अनेक भरती जाहिरातींमध्ये पदांसाठी आवश्यक शारीरिक पात्रता नमूद केली जात होती, परंतु कोणत्या प्रकारच्या दिव्यांग उमेदवारांना त्या पदासाठी अर्ज करता येईल याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. आता प्रशासनाने प्रत्येक पदासाठी आवश्यक शारीरिक क्षमता, पात्र दिव्यांग प्रवर्ग, दिव्यांगांसाठी आरक्षित पदे याबाबतची स्पष्टता आणली आहे. कोणत्या विभागामध्ये लागू होणार आहे, तर हा निर्णय प्रामुख्याने महसूल विभाग, वन विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग या विभागांतील गट अ, गट ब, गट ड आणि गट ड संवर्गातील विविध पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. दिव्यांग प्रवर्ग कोणते? दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार दृष्टिदोष, श्रवण दोष, हालचाली संबंधी दिव्यांगत्व, सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग व्यक्ती, बौद्धिक दिव्यांगता, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, मल्टिपल डिसेबिलिटी, इतर अधिसूचित दिव्यांगता. त्यानंतर आता फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय? भरती प्रक्रियेत काही संकेत वापरले जातात. उदाहरणार्थ एस म्हणजे सिटिंग, बसण्याची क्षमता, एस टी स्टँडिंग, उभे राहण्याची क्षमता, डब्ल्यू वॉकिंग, चालण्याची क्षमता, आर डब्ल्यू रीडिंग अँड रायटिंग, वाचन लेखन क्षमता, एस ई सीइंग, पाहण्याची क्षमता, एच म्हणजे हिअरिंग, ऐकण्याची क्षमता, सी कम्युनिकेशन, संवाद क्षमता. पदाच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या क्षमतानुसार कोणते दिव्यांग उमेदवार पात्र ठरतील हे निश्चित केले जाते. आता उमेदवारांनी काय करावे? पहिले म्हणजे आपले दिव्यांग प्रमाणपत्र अद्ययावत ठेवावे. प्रमाणपत्रात नमूद केलेल्या दिव्यांग प्रवर्गाचा तपासावा. दिव्यांगत्वाची टक्केवारी योग्य असल्याची खात्री करावी. UDID कार्ड असल्यास ते तयार ठेवावे. आणि शेवटी शैक्षणिक कागदपत्रे आणि ओळखपत्रे तयार ठेवावीत. तर शासन निर्णयानंतर आता संबंधित विभागाकडून स्वतंत्र भरती जाहिराती, पदनिहाय पात्रता, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, परीक्षा व निवड प्रक्रिया या संदर्भात सविस्तर सूचना प्रसिद्ध केल्या जातील. दिव्यांग बांधवांसाठी आता याच्यामध्ये काय फायदा आहे? पात्र दिव्यांग प्रवर्ग स्पष्ट होणार, अर्ज करताना संभ्रम कमी होणार, आरक्षणाचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळणार, शासन सेवेत रोजगाराच्या संधी वाढणार, भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. मित्रांनो, लय भारी माहितीची बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.